सत्ता बदल झाल्यानंतर जुन्या सरकारनं केलेल्या कामाला स्थगिती देण्याचे प्रकार घडतात. मात्र सरकार महायुतीचंच आणि जवळपास 18 महिन्यापासून स्थगिती देणं, स्थगिती उठवणं असा प्रकार धाराशिव शहरात सुरू आहे. 140 कोटींच्या रस्त्यांच्या कामांना स्थगिती दिली आहे. त्याच्यावरून शहरात रणकंदन सुरू आहे. आपल्यासोबत याबाबत बोलण्यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू नेमकं काय प्रकरण आहे. आपण बघितलं असेल की ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं ते सरकार बदललं आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे गटाचे मुख्यमंत्री झाले. परंतु उद्धव ठाकरे साहेब जे मुख्यमंत्री असताना विकास कामं मंजूर झाले धाराशिव शहरामध्ये. जसं की आठवडी बाजाराला 8 कोटी रुपये झाले, जिजामाता उद्यानाला 3 कोटी, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाला 2 कोटी, स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्यानासाठी 2 कोटी, असा बगीचाचा निधी 7 कोटीचा, आठवडी बाजाराचा 8 कोटीचा आणि जवळपास 17 ते 18 कोटीचे DPDCचा निधी, त्या पूर्ण निधीला त्यांनी स्थगिती दिली होती. म्हणजे शिंदे फडणवीस सरकार हे पहिल्यापासून स्थगिती सरकार म्हणून पूर्ण राज्याला परिचित आहे. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, परत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस झाले आणि सध्या शहराचा जो विषय आहे महत्त्वाचा, कारण शहरातले रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. जवळपास 140 कोटी रुपये रस्त्याला मंजूर होऊन 23 फेब्रुवारी 2024ला 140 कोटी रुपये मंजूर झालेत. मंजूर झालेले असताना त्याच्यामध्ये प्रशासकीय मंजुरीमध्ये टाकले होते अट की त्या JR मध्ये की 3 महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून 91 दिवसामध्ये काम प्रत्यक्षात चालू होणं गरजेचं होतं. याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद मुख्याधिकारी यांची होती. परंतु असं न होता निविदा प्रक्रिया राबवली गेली. 8 मार्चला निविदा काढली, 28 मार्चला निविदा क्लोज झाली, 29 तारखेला निविदा उघडणं अपेक्षित होतं. परंतु तसं न होता निविदा प्रक्रिया उघडण्यात आली नाही. म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं की ही निविदा प्रक्रिया उघडण्यासाठी कोणाचा नेमका दबाव सत्ताधाऱ्यांचा, तर मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करावी की कशामुळं निविदा प्रक्रिया उघडली जात नाही. शहरामध्ये रस्ते खराब आहेत, निधी मंजूर आहे, निविदा प्रक्रिया झाली, निविदा का उघडत नाहीत. तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की याची परवानगी नार्को टेस्टची दिल्लीवरून येते. परत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना परत निवेदन दिलं आणि आम्ही सांगितलं की जोपर्यंत निविदा प्रक्रिया तुम्ही उघडत नाहीत, आम्ही रास्ता रोको आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीनं नागरिकांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही त्या ठिकाणी रास्ता रोको केला. त्यावेळेस माननीय मुख्याधिकारी यांनी आम्हाला लेखी दिलं की 28 फेब्रुवारी 2025 रोजीच्या आत निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल. त्यावेळेस आम्ही आंदोलन स्थगित केलं. परंतु फेब्रुवारी गेला, मार्च गेला, आत कुठलीच कारवाई झालेली नाही. परत आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीचे पदाधिकारी आमरण उपोषणाला बसलो. 28 एप्रिलला आम्ही आमरण उपोषणाला बसलो. 30 एप्रिलला या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आंदोलनाला भेट दिली. आमचं म्हणणं होतं की सदरील निविदा प्रक्रिया ही 15% अबोनं होती आणि अबोनं झाली असती तर या धाराशिव शहराला म्हणजे नागरिकांना 22 कोटी रुपयाचा भुर्दंड पडला असता. आमचं म्हणणं होतं की 15% अबोनं निविदा न स्वीकारता इस्टिमेटेडप्रमाणे ते काम वितरित करण्यात यावं व कामं तात्काळ चालू व्हावे यासाठी आमचं आमरण उपोषण होतं आणि धाराशिव शहरातील कचरा डेपो तात्काळ हलवावा, या 2 मागण्या आमच्या प्रमुख होत्या. माननीय पालकमंत्र्यांनी त्यांनी त्यावेळी सांगितलं की सदरील कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करा आणि मुख्याधिकाऱ्याला आदेश दिले होते, जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिले होते आणि त्याला अंदाजपत्रक दराने काम करायला सांगा. तो तयार असेल त्याला वर्क ऑर्डर द्या, अन्यथा फेरनिविदा करा. परंतु कसं होतं की कॉन्ट्रॅक्टरला 15% अबोनं म्हणजे 22 कोटी रुपये, आधीच नगरपालिकेची परिस्थिती ठीक नव्हती आणि 22 कोटी रुपये कुठून देणार. त्याच्यामुळे आमचं म्हणणं होतं की त्याला अंदाजपत्रकाने त्याला काम द्यावं. परंतु ही कुठलीच बाब होत नव्हती. नंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 268 कोटी रुपये या जिल्ह्याला वितरित झाले. परंतु कसं आहे, सध्या महायुती म्हणजे एकमेकाला आडवी आणि जिरवाजिरवीचं काम चालू आहे. पालकमंत्र्याच्या जिल्हा नियोजन समितीला अनियमित झाली म्हणून राणा पाटलांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार दिली आणि स्वतः पालकमंत्री 3 वेळेस बोललेत. सर्व पत्रकार प्रसारमाध्यमाच्या समोर सांगितलं त्यांनी की मुख्यमंत्र्याकडे राणा पाटलांनी तक्रार दिली, त्याच्यामुळं जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्थगिती आलेली आहे. म्हणजे सत्ता कशासाठी असावी, सत्ता ही विकास निधी खेचून आणावा. जर शिंदे गटाने 200 कोटी आणले तर भारतीय जनता पार्टीने 500 कोटी आणावे. त्या आणलेल्या निधीतून शहरातील विकास कामे, जिल्ह्यातील विकास कामे करावी. विकास कामे केली, दिसली लोकांना, तर लोक तुम्हाला श्रेय देणार आहेत. खासदार आमदारांनी या प्रक्रियेत दबाव टाकला असल्याचा आरोप होतोय. नगरपालिकेवर प्रशासक आहेत, प्रशासक दबावात येऊ शकतात का? साहेब, मी सांगतो, कोर्टसुद्धा यांच्या बाजूने निकाल देते. जे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी स्वतः एकनाथ शिंदे साहेबाला AB फॉर्म दिला, आज तो शिवसेना पक्ष आज शिंदे साहेबाकडे देऊन टाकला. शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज अजितदादाकडे दिला. त्याच्यामुळं प्रशासक म्हणजे सत्ताधाऱ्याचा हातचं बाऊल आहे.
त्यामुळं त्यांनी आमच्या याच्यावर इशारायचं करायचं काहीच कारण नाही. आता काय झालं आहे, यांच्यात लागला आहे वाद, एकमेकाची आडवाआडवी आणि जिरवाजिरी करायच्या नादामध्ये. हे आता चांगलं झालं तर आमच्यामुळं आणि वाईट झालं तर आमच्यामुळं. आमचं एकच आहे, तुमच्या दोघांचं काही होईल आम्हाला त्याची घेणं देणं नाही. तुमची सत्तेची चढाओढ असेल, तुमचा वरचढपणा असेल, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमच्या शहरातील रस्ते तात्काळ चालू होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचे भांडण तुम्हाला लखलाभ, परंतु तुमच्या नादात, भांडणाच्या नादात म्हणजे शिंदे गट असेल आणि भारतीय जनता पार्टी यामध्ये शहराचा आणि नागरिकांचे हाल तुम्ही करू नका. आउट ऑफ द वे जाऊन हा निधी आणल्याचं तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलेलं आहे. आउट ऑफ द वे जाऊन निधी मिळतो का? आउट ऑफ द वे म्हणजे त्यांनी बहुतेक स्वतःच्या खिशातून दिल्यासारखं त्यांनी तसा ते शब्द वापरला. परंतु राणा पाटलांनी मागच्या 2 वर्षापूर्वी शहरामध्ये बॅनर लावले होते की धाराशिव शहर नगर परिषदला 154 कोटी रुपये मंजूर झाले, धाराशिव शहर बदलतं आहे. 2 वर्षापूर्वी बॅनर लावलेले आणि काल परवा पण त्यांनी बॅनर लावले. मग ते स्वतः त्यांची भारतीय जनता पार्टीची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. 2024ला प्रशासकीय मंजुरी झालेली असताना आज 18 ते 20 महिने झाले. तर इतका वेळ का लागला? हे जर 18 महिने अगोदर जर काम झाले असते शहरामध्ये तर लोकांना सांगायची गरज नाही. सत्ता तुमची आहे, तुम्हालाच क्रेडिट दिलं असतं. 18 महिने का लागले या कामाला? याचं उत्तर जर आता मी बघितलं, 2-3 वेळेस त्यांची पत्रकार परिषद होती, पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमची सत्ता असताना 18 महिने का लागले? तर ते आपल्याला त्यात पडायचं नाही. म्हणजे वेळ मारून नेतात आणि चुकीचे उत्तर देतात. तर त्यांनी या धाराशिव शहरातील जनतेला सांगावं की 18 महिने वेळ का लागला. 2 पालकमंत्र्यांच्या कार्यकाळातला हा विषय आहे आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील असं म्हणले की झारीतले शुक्राचार्य आहे. नेमके झारीतले शुक्राचार्य कोण आहे? राणा पाटलांचं कसं आहे की ज्यावेळेस आदरणीय मधुकररावजी चव्हाण साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांच्यासोबत बी त्यांचं कधी जमलं नाही. तानाजी सावंत साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांच्यासोबत बी त्यांचं कधी जमलं नाही. त्यांनी बी लगे मुख्यमंत्र्याकडे त्यांची तक्रार केलेली आहे. आताचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या देखील सोबत त्यांचं जमत नाही. म्हणजे त्यांचं कसं आहे की स्वतःलाच ते पालकमंत्री म्हणवतात, कायम भावी पालकमंत्री आहेत ते, त्यांचं कोणाबरोबर जमलेलं नाही. त्याच्यामुळं तो विषय नाहीच आहे. धाराशिवच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवर ह्या टेंडर प्रक्रियेच्या दरम्यानच्या कार्यकाळात कारवाई झाली, ती नेमकी कशामुळे झाली? सत्ताधाऱ्याच्या दबावामुळे झाली. काय कारवाई झाली? त्यांच्यावर ते निलंबनाची कारवाई करत होते की त्यांच्यावर दबाव होता की सदरील निविदा, एक जण म्हणायचं की माझ्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टर द्या. भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं म्हणणं होतं की त्यांच्या मर्जीतले कॉन्ट्रॅक्टर म्हणजे अजमेरा सगळ्या जिल्ह्याला माहीत आहेत की राणा पाटलाचे पार्टनर्स आहेत, त्यांना वर्क ऑर्डर द्या म्हणून राणा पाटलाचा त्यांच्यावर दबाव होता. आणि पालकमंत्र्याचं म्हणणं होतं की निविदा प्रक्रिया फेरनिविदा करा म्हणून. खराब रस्त्यामुळे अनेक जण जखमी झालेत, काही मृत्युमुखी देखील पडलेले आहेत. याला जबाबदार नेमकं कोण आहे? प्रशासन, राजकीय नेते की काय वाटतं तुम्हाला? याला पूर्णतः सत्ताधारी जबाबदार आहेत. त्यांना विकासाचं काही घेणं देणं नाही. फक्त जाहिरातबाजी करायची आणि श्रेय लाटायचं काम करायचं. श्रेय तुम्ही निश्चित घ्या, परंतु अगोदर कामं करा आणि जनतेचे हाल करू नका. सत्ता असताना तुम्हाला कोण अडवतं आहे? कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे, मुख्यमंत्री तुमचे आहेत, महायुतीतले घटक पक्ष तुमचे आहेत. त्याच्यामुळं आम्ही अडवायचं काहीच कारण नाही. कारण आमचं जर कोण ऐकायचा विषय नाही. कारण काल तुम्ही बघितलं असेल की या धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला आणि या कामाला स्थगिती देण्याचं त्यांनी आदेश दिला. त्याच्यामुळं आता ह्याच्यामध्ये कोणालाही वाटेल की राजकारण करायला लागलेत किंवा काय, आम्हाला राजकारणाची काही घेणं देणं नाही. आमची पहिल्यापासून महाविकास आघाडीची मागणी आहे की शहरातील रस्ते तात्काळ चालू करावे. रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, परंतु यांना त्याची काही घेणं देणं नाही. निधीची बचत केली असं त्यांनी पोस्टर बॅनरबाजी केली. नेमकं निधी वाचला होता का बचत झाली होती? काय 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 साहेब, त्यांची अपुरी माहिती आहे. DSRच बदललेलं नाही, त्याच्यामुळे बचत व्हायचं काहीच कारण नाही. बचत मी त्यांना जाहीर माझं आव्हान आहे. त्यांनी काय सांगतात की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी आदेश काढला की कुठलंही टेंडर आबवून द्यायचं नाही. परंतु या ठिकाणी नगर परिषदेमध्ये 25-25, 30-30% बिलोने कामं चालतात. पण हेच टेंडर असं होतं की 15% आबवणे होतं. मग आमचं म्हणणं होतं की 15% आबव कशासाठी? ते 15% आबवणं न करता अंदाजपत्रकाने त्या कॉन्ट्रॅक्टरने काम द्यावं. आमचं म्हणणं आहे काय, तुम्ही अदानीला कामं द्या, अंबानीला कामं द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण नगर परिषदेचं नुकसान नको, पर्यायानं नागरिकांचा बुरदंड नको. त्याच्यावरती नागरिकावर तो बुरदंड पडणार होता. 22 कोटी रुपये जादा द्यावे लागत होते. आमचं म्हणणं होतं की अंदाजपत्रक दरानं ते काम वितरित होणं गरजेचं होतं. आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आमची एकच भूमिका असणार आहे की हे शहरातले रस्ते 140 कोटी रुपयाचे रस्ते जे आहेत त्या कामं जोपर्यंत चालू होत नाहीत तोपर्यंत महाविकास आघाडीचा लढा आमचा लोकशाही मार्गाने चालू राहील. महाविकास आघाडीचा लढा लोकशाही मार्गानं चालू राहील असं सोमनाथ गुरव यांनी म्हटलेलं आहे. आता याबाबत पुढं काय होतं आहे
पाहूयात.